प्लीज. हे तुमचं कुरिअर. थँक्यू. प्लीज साइन का. तुम्ही काय केलं ते? आम्ही नाही ना काय बाबा हिने असं फोटो ठेवला. तू आरोप नको करू बरं. आरोप नको करू. भाऊ हे माझ्यावर खोटे आरोप करताय. बाय तू निष्काळजीपणा केला. तू असा फोटो ठेवला आणि आज पडला. मामा नमस्कार. हा अरे बरं भेटलास. हे बघ मी उद्या तुमच्या चाळीमध्ये येणार आहे तिकडे. तुमच्या त्या कुलकर्णी का कोण बाई आहेत ना त्यांना मला भेटायचं आहे. मामा जाऊ द्या ना, एक डाव माफ करा त्यांना. आणि तसं बी ना लोकांना असं तेलकट तिखट जेवण आवडतं हो. अरे पण असं जेवण पेशंटला पाठवायचं असतं का? नाही ईश्वरचं कसं आहे, तो तुषार कधीतरी बाहेर गेलेला असतो. या ईश्वरला कधीही जेवण लागत असतं. नाही ते बरोबरच आहे मामा, पण आता भांडण करून काय होणार आहे. नाही बघ मी त्यांच्या काही जास्ती बोलणार नाही का, मी नुसतं त्यांना भेटणार. हा तू फक्त त्या कुठे राहतात ते नक्की मला जागा सांग. हा, मग तुम्ही माझ्या घराकडे आलात ना, तर माझ्या घराच्या मागची जी आळी आहे ना, त्या आळीमध्ये शेवटचं घर जाधव म्हणून, त्या जाधवांच्या घरी ते भाड्यानं राहतात. पण मामा एकटं जाऊ नका बरं का तिकडं. काय त्यो जाधव आहे ना, उलट्या खोपडीचा माणूस आहे. सतत दारू पिऊन असतो. या कामधंदा काय करत नाही. कधीतरी असा गेला तर, नाहीतर दारू पिऊन पडलेला असतो. आणि तो झोपलेला असेल आणि त्या वेळेला जर तुम्ही गेलात ना, तर तो काय करेल त्याचा नेम नाही. अहो कोयता घेऊन तुमच्या मागं लागेल माराय तुम्हासनी. आपल्याला काय, आपल्याला फक्त कुलकर्णी काकूंशी बोलायचंय. नाव काय म्हणाल त्या घराचं? जाधव कुलकर्णी काकूंचा डबा आणि केअर ऑफ दीपक जाधव. बर हे बघ नाही रा, तू तू नको रडूस. तुला माहितीये ना, तू रडलीस की मग ईशानला पण रडू येतो. ईशान आता आपल्याकडे तो एकच होता फोटो नेली मांडीचा, तो पण डिस्ट्रॉय झाला. तर पण काय करायचं? सांगा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? आमची काय चूक आहे त्यात? मी काही नाही केलं बाई. सारी चूक या पोट्टीची आहे. हा ते काय केलं तिने का ना, तो फोटो आहे ना टेबलाच्या असं कडेला ठेवला आणि बाजूला चहाचा कप. आता फोटो पडला, त्या कप बाजूला, कप पण पडला, त्यातली चहा सांडली त्या फोटोवर. मग आता काय करायचं? सगळं हिच्यामुळे झालं ना. यार आपण आजोबांना सांगितलंय खरं, तुम्ही लवकर घरी या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि त्यांनी विचारलं तर काय सरप्राईज आहे, काय उत्तर द्यायचं? ईशान बघू आपण काय करायचं ते. अरे बोलानो, कसलं सरप्राईज दाखवणार होता तुम्ही? तर दाखवा तुमचं सरप्राईज बघूया. बाबा बसून घ्या. हा ए बघताय काय असे तुम्ही? हा अरे मी माझं काम टाकून आलो इकडे. दाखव, ए दाखव ना काय सरप्राईज दाखव. हा माझा नाही का तो पेंटिंगचा ब्रश, तो 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 त्या दिवशी हरवला होता. मग त्यावरून तुम्ही मला खूप ओरडला होता. तो आज सापडला. मग संध्याकाळी सांगता आलं नसतं? नाही कारण मी ते मला वाटलं कुठेतरी परिषद पास झाला की काय. हट! हे काय इथं? हे काय? हा माझा फोटो इकडे कसा आला? माझा आणि निलिमाचा खराब कसं काय झाला? ऍक्च्युली काय झालं बाबा, फोटो टेबलवर ठेवला होता. नेमका चहाचा कप पण त्याच्या बाजूलाच होता. चुकून फोटो पडला आणि चहा पण त्याच्यावर सांडला, म्हणून खराब झाला.
काय झालं? एनिथिंग सिरियस? निलिमाजीचा एकच फोटो होता, तोही आता डिस्ट्रॉय झालाय. हो, आणि आपल्याकडे त्यांच्या बाबतीत एकही प्रूफ उरलेला नाहीये. एवढंच ना, चिल. माझ्याकडे एक सॉलिड प्रूफ आहे, मी क्रिएट केलाय. काय? मी नवीन फोटो क्रिएट केलाय मावशी. ते एक ऍप आहे ना, AI जनरेटेड. त्यामध्ये कळतं आपण म्हातारपणी कसे दिसणार आहोत. अरे हो, हे माहितीये मला. मी विसरले होते. काय केलंयस? बघायचंय? हा? ढॅंटडॅन. ओ, आजोबा, हा बघा फोटो. मीट मिसेस निलिमा माझगावकर जाधव. सो फायनली आपल्याला निलिमा आजीचा लेटेस्ट फोटो मिळाला. तुम्हाला? ओय हॅलो, रेयांश माझ्या टीमचा मेंबर आहे, कळलं? हा, पण ताई आता काय आहे ना, दोन्ही टीम मर्ज झाल्या आहेत. हे कधी ठरलं? तुमच्या टीम मधले अर्धे मेंबर्स तर आम्हालाच हेल्प करतात ना. डंबो, ना म्हणून हेल्प करताय तुम्हाला डंबो. तू डंबोशी लागतंय ना ताई. तुम्ही सगळ्या बहिणी तुमच्या भावांची अशाच वागता का ग? मीन. एक काम कर, निलिमा आजी आली की तिला विचार. काय निलिमा आजी आल्यावर आपण काय काय करायचं? मी ना तिला माझी पोयमची डायरी देणार आहे गिफ्ट म्हणून. मग काय? इरा, गिफ्ट म्हणून ना जरा चांगल्या गोष्टी द्याव्यात. माझं गिफ्ट क्रिएटिव्ह तर ये रे, तुझ्यासारखं बाहेरून आणून नाही देते मी. पण मी यावेळी बाहेरून आणून नाही, मी माझा फुटबॉल देणार आहे त्यांना गिफ्ट म्हणून. फुटबॉल देणारच तू निलिमा आजीला? काय त्याच तर फुटबॉलमुळे मी एवढ्या सगळ्या मॅच जिंकलोय फुटबॉलच्या. तो दिला तर काय हरकत आहे. आणि तुम्हाला माहितीये, तेच सगळ्यात बेस्ट गिफ्ट ठरेल. काय निरा हवेतच बाण मारून राहिले पोट्टे हो. पहिले आजी सापडली तर पाहिजे. पण आता आम्हाला त्यांचा लेटेस्ट फोटो मिळालाय. आणि यु नो व्हॉट, त्याच्यामुळे आम्ही फटाफट त्यांना शोधूही शकतो. गाईज, निलिमा आजी इथे आली ना की आपण तिला इकडेच राहायला सांगूया. बापा, इथं 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 कशी बाई राहील ती बाई? आधीच तर खुराड आहे, आपल्यालाच राहणं मुश्किल होऊन राहिलं. आम्ही करू ऍडजस्ट, डोंट वरी. मी कायले वरी करू? वरी तो वरचा करीन. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की इथं कसं राहू बा, म्हणजे घर छोटा आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी, म्हणजे एकदा माणूस घरातून बाहेर पडला तर तो परत येईन याची शाश्वती नसते. का नाही परत येणार? नाही म्हणजे कसं नाही येत, म्हणजे कसं असतं ते, म्हणजे मन असते ना, ते मनाचं काय सांगू शकते. म्हणजे कसं आमच्या गावचा तो झिलप्या नावाचा पोरग बापाशी भांडला, जोरात भांडला आणि निघून गेला. आज वर्ष झालं पोरग घरात नाही आलं. काय राग असा असते माणसाचा. आणि हे निलिमा आजी तर समजा, म्हणजे किती वर्ष झाले घरातून बाहेर पडली नाही का, किती वर्ष झाले. म्हणजे ती आता जिवंत अशीन याची शाश्वती नाही. मी तुम्हाला दुखवत नाही बरं, म्हणजे असं असते ना वा, माणसाचं सांगता येते काय. म्हणून मग मला असं वाटलं की लेकरं जीव लावून राहिले, आजी येते, तो असा जीव लावून ठेवू नका. जीव लावून ठेवू नका. माणसाचं काही सांगता येत नाही. आज पा बरं, म्हणजे मला असं वाटते बा पा. अशी दिसायला लागली आमची निलिमा. बाबा, रियांशने अजून 2 ऑप्शन्स दाखवलेत, ते दाखवू तुम्हाला? नको नको, हीच
हीच आहे निलिमा, अशीच दिसते निलिमा. म्हातारी झाली ग आमची नीलू. सांग ना, कसं केलं होतं आणि काय केलं होतं फोटो? बाबा आजकाल अशी ऍप्स असतात, म्हणजे एखाद्या माणसाचा फोटो मिळाला ना की त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या माणसाचा चेहरा कसा बदलला असेल ह्याचं सायंटिफिक अनालिसिस करून दुसरा फोटो तयार केला जातो. म्हणजे तरुण माणूस म्हातारपणी कसा दिसत असेल किंवा म्हातारा माणूस तरुणपणी कसा दिसत असेल हे सुद्धा आपण आजकाल दाखवू शकतो. मग मला तरुण दाखवा ना, हिला म्हातारी दाखवा ना. मी मुद्दाम तिच्याशी भांडायचो, मग ती चिडायची, मग कथा मला अशी भांडायची. मग तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण चिडायचं खरं सांगा? मी नाही, ती 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 हा शेंडेफळ होती ना ती. बाबा हा फोटो आपण सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्हायरल करूयात, म्हणजे जास्तीत जास्त शेअर होईल असं बघूयात. कोणीतरी असेल त्यांना ओळखणार, जे पुढे येईल त्यांच्याविषयी काहीतरी माहिती देईल. चालेल ना, चालेल. भेटेल ती. हो बाबा, निलिमा त्या आहेत, असतील कुठेतरी आणि तुम्हाला भेटतील लवकरात लवकर.